लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देह व्यापार मोठी कारवाई केली आहे। उपनगर परिसरातील एका सोसायटीवर टाकलेल्या छाप्यात 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून जितेंद्र गणेश शेलार वय वर्ष 36 राहणार बीदगाव नाशिक याला अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील लपून छपून सुरू असलेल्या देह व्यापाराविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप बिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर राचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून 3 पीडित महिलांची सुटका केली। आरोपी महिलांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध देह व्यापार करून घेत असल्याचे तपासात समोर आले। आरोपी जितेंद्र गणेश शेलार याच्या विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा ITPA कलम 3, 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेरखान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर देसले, पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार समीर चंद्र मोरे, महिला पोलीस हवालदार लीला सुटके, पोलीस हवालदार युवराज कानमहाले, पोलीस अंमलदार अतुल पाटील, महिला पोलीस अंमलदार वैशाली घरटे तसेच विप्ला फाउंडेशनच्या प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला होता। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।